सर्व धम्मबांधवांना सप्रेम जय भीम. मंडळी, आज आपण बौद्ध धम्मामध्ये काही शिल्पकला आहेत. तर त्या शिल्पकला कुठे आहेत, कशा प्रकारे आहेत आता सध्या, ते आपण या भागामध्ये पाहूया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी धर्मांतराचे इतिहास बदलून टाकणारी घोषणा केली होती. तो निर्णय तडकाफडकी घेतलेला नव्हता. इतिहासतज्ञ, तत्त्वज्ञानी, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, प्रकांड पंडित, विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील अनेक धर्मग्रंथांचा व धर्माचा सखोल अभ्यास केल्यानंतर तथागत भगवान बुद्धांचा धम्म अंगीकारला. हा बुद्ध धम्म हा भारतात निर्माण झाला. भारतातच बुद्ध धम्माचा उदय होऊन विकास पावला. जगभरातील अनेक देशात बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार झाला. बुद्ध धम्मातील हीनयान पंथानंतर महायान पंथाची स्थापना झाली. महायान पंथ हा जगभरातील मूर्तीपूजनाचा प्रारंभ करणारा पंथ म्हणून ओळखला जातो. महायान पंथीयांनी तथागत बुद्धांच्या प्रतिमा तयार केल्यात. त्याचबरोबर बुद्ध धम्मातील अनेक संकेतांना शिल्परूपात शिल्पित केल्या. या शिल्पांचा विचार करण्या अगोदर शिल्प ही संकल्पना समजून घेणे क्रमप्राप्त ठरेल. शिल्प या संज्ञेचा अर्थ सामान्यपणे कौशल्यपूर्ण निर्मिती असा सर्वसमावेश व म्हणून विविधार्थक सूचक असल्याने तिच्या वापरात नेमकेपणा येण्यासाठी वास्तुशिल्प, काष्ठशिल्प, शब्दशिल्प, स्वरशिल्प, मूर्तिशिल्प यांसारख्या सामाजिक शब्दांचा सामासिक वापर करण्यात येतो. कलावंतांनी त्रिमिती निर्माण करण्याकरता विविध क्लुप्त्या वापरल्या व त्यामधून शिल्पकलेचा अनेक तंत्राचा जन्म झाला होता. ओल्या मातीला आकार देणे, मऊ पदार्थांना हाताळून आकार देणे, लाकूड किंवा दगडासारख्या घनवस्तूपासून आकृती कोरून काढणे, तसेच उपलब्ध असलेल्या त्रिमिती वस्तूमधून चपलक आकार निवडून त्याची कल्पकतेने पुनर्रचना करणे अशा प्रमुख 3 प्रक्रिया या निर्मितीकरता वापरल्या जातात. या गोष्टींचा वापर प्रागैतिहासिक काळापासून मानवाने वापर करण्यास सुरुवात केली याची साक्ष इतिहास देताना दिसतो. लाकडापासून किंवा दगडापासून शिल्पकृती करून काढण्याची परंपरा वर्तमानातही वापरतात. प्राचीन इजिप्त, ग्रीस, इराक, इराण येथील संस्कृतीमध्ये या तंत्राचा वापर केलेला आपल्याला आढळून येतो. भारतासंदर्भात विचार केला असता असे दिसून येते की मौर्य काळाच्या आधी शिल्पकृती होत्या असे आढळून येत नाही. मौर्य राजवटीच्या उत्तरार्धात देवा नामक प्रिय सम्राट अशोकाच्या आश्रयाखाली काही महत्त्वपूर्ण शिल्पांची निर्मिती झाली आहे. काही इतिहासतज्ञांचे असे मत आहे की या शिल्पकृतीवर इराणी शैलीचा प्रभाव आहे. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभाच्या शीर्षभागावर विविध प्रकारच्या प्राण्यांची शिल्पे तंत्र व कौशल्याच्या दृष्टीने अतिशय प्रगत आहेत. उदाहरणार्थ सारनाथ येथील सिंहस्तंभ, रामबरवा येथील ऋषभस्तंभ इत्यादी. चुनार येथील वाळूकाष्मावर झिलाई चढवण्याचे असाधारण कसब मौर्यकालीन शिल्पकारांनी केलेले आहे. मौर्य काळानंतर हे कसब फारसे इतरत्र आढळून येत नाही. मौर्यांच्या पतनानंतर भारतात अनेक सामाजिक व सांस्कृतिक उलथापालथ झाली. त्यातून जनपद साहित्य आणि कला यांना शुंग व सातवाहन काळामध्ये अधिक प्रमाणात प्रतिष्ठा मिळाली असे दिसते. पश्चिम महाराष्ट्रात कारले, भाजे, काणेरी यासारख्या लेण्या, तसेच सांची, भारतहूत, अमरावती आणि मथुरा येथील स्तूप अशा अनेक ठिकाणी जवळपास 400 वर्ष शिल्पकलेला मोठ्या प्रमाणात भर आलेला होता. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत भारतात असंख्य शिल्पकाम झाले. यानंतर 150 वर्ष शिल्पकलेच्या क्षेत्रात फारसे काही घडल्याचे इतिहासात आढळत नाही असे काही इतिहासतज्ञांचे मत आहे. परंतु यात काही तथ्य नाही असे दिसते. इसवी सनाचे 4थे व 5वे शतक म्हणजे गुप्तकाळ. गुप्तकाळात असंख्य शिल्पाची निर्मिती झालेली, त्यामुळे शिल्पांच्या इतिहासाच्या दृष्टीने हा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात भारतात अनेक महत्त्वाच्या शिल्पांची निर्मिती झाली. त्यात सारनाथ, उदयगिरी, देवगड, अजिंठा, त्यानंतर 6व्या शतकात जोगेश्वरी, वेरूळ येथील लेण्या, घारापुरी, बदामी अशा ठिकाणी भारतीय शिल्पसंस्कृतीची
मान उंचावेल अशा शिल्पांची निर्मिती झाली आहे. भारतातील शिल्पांचा विचार केला असता भारतातील शैलगृहात 4 प्रकारच्या वस्तू सर्वसामान्यतः आढळून येतात. तथागत बुद्धांच्या अवशेषांवर स्तूपांची उभारणी बौद्ध धर्मीय सर्वप्रथम करू लागले. शैलगृहामध्ये ही जी स्तूपांची प्रतिकृती आढळते ते याचेच द्योतक आहे. याशिवाय स्तूपांची निर्मिती डोंगरामध्ये डोंगरांच्या उतारावरही केलेल्यांचे आढळून येते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप सर्वात प्राचीन व वर्तमानात सुद्धा सुस्थितीत असलेला दिसतो. स्तूपावरील तोरण व प्रवेशद्वार पाहून आशिया खंडातील अनेक देशांनी अनुकरण केलेले आहे. बौद्ध स्थापत्य कलेचा महत्त्वपूर्ण दुसरा प्रकार म्हणजे बौद्ध सभागृह होय. चैत्यगृहाचे अनुकरण ख्रिस्ती चर्चच्या बांधणीत केले गेले असावे असे काही इतिहासकार मत मांडतात. हे चैत्य डोंगरामध्ये पाषाणात कोरलेले आहेत. याच्या आतल्या भागात टोकाला मध्यभागी समोर स्तूप असतो. स्तूपाचे अतिशय सुरेख नमुने अजिंठा येथील लेण्यांमध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे मुंबई पुणे रेल्वे मार्गात असलेल्या कार्ले येथे ही भव्य चैत्यगृह आहेत. बौद्ध विहार हा तिसरा प्रकार म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये हजाराहून अधिक विहार आढळून येतात. अधिक तर महाराष्ट्रात डोंगरामध्येही विहार आढळतात. वेरूळ, अजिंठा, नाशिक, जुन्नर, भाजे, नाणेघाट या ठिकाणच्या लेणी व विहार वर्तमानात सुस्थितीत आहेत. मध्यभागी सभामंडप आणि या मंडपाच्या भोवती खोल्या असं सर्वसाधारण दिसून येतात. मंदिर हा शिल्पकलेचा एक चौथा प्रकार आहे. वेरूळ येथील कैलास मंदिर हे शिल्पकलेचे महत्त्वाचे उदाहरण आहे. शैलगृहामधील या वस्तूंच्या तोरण, प्रवेशद्वार, वेढी भिंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात शिल्पनिर्मिती केलेली आहे. या गुंफांमधून शिल्प व चित्रावरच अधिक जोर दिसल्याचे दिसून येते. अजिंठासारख्या गुंफांमध्ये शिल्पे रंगवलेली आहेत. शिल्पतज्ञांच्या मतानुसार ही शिल्पे इसवी सन पूर्व 250 तर इसवी सनाच्या 700 ते 800 या शतकातील असली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये लेणी खोदकामाची कल्पना मगध राज्यातून आलेली आहे. सम्राट अशोकाच्या कालखंडात सर्वात अधिक लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. तथागत बुद्धांचे विचार 4ही दिशांना पसरावेत म्हणून अनेक भिक्खू भारताच्या विविध भागात तसेच भारताबाहेरही गेलेत. ज्ञानकोशाकार केतकर यांनी आपला ग्रंथ प्राचीन महाराष्ट्रामध्ये म्हटले आहे, पूर्ण या बौद्ध व्यापाराने शूर्पणखाचा म्हणजे सोपारा भूभाग वैभवसंपन्न केला होता. सम्राट अशोकाने इसवी सनाच्या पूर्वी 247 मध्ये योनक धम्मासगित या श्रेष्ठ भिक्खूला बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी अपरांत म्हणजेच कोकणात पाठविले. त्याने सोपारा येथे स्तूपाची रचना केली आहे. येथे आढळून आलेला सम्राट अशोकाचा लघु शिलालेख कोकणातील बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी पाठविले होते. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी संगीती म्हणजेच धम्म परिषदा भरविल्या होत्या. या संगीतीमधून बुद्ध धम्माच्या नीतितत्वांची महती विशद करण्यात आलेली आहे. बौद्ध सम्राट अजातशत्रू यांनी पहिली संगीती वेंगार डोंगरातील सप्तपर्णी या गुहेत भरवली. गिरिकंदातील एकांत, सुंदर, वनराई, शांत वातावरण यामुळे त्या गुहांमध्ये भिक्खूंची निवास असे व त्यातूनच गृहशिल्पांची निर्मिती झाली. मूर्तिकलेचा विकास कालांतराने होत गेला. हा विकास भारतामध्ये मुख्यत्वे लेणी, गुंफा, स्तूप, चैत्य, विहार या वास्तुशिल्पांमधून निदर्शनास येते. लेणी आणि गुंफा हा शिल्प प्रकार हे भारताचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. भारतातील लेण्यांचा विचार केला असता एकट्या महाराष्ट्रात जवळजवळ 1200च्या आसपास गुंफा आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा येथील गुंफा जगप्रसिद्ध आहे. अल्मेनाइट बेसाल्ट नावाचा खडक कोरीव कामासाठी सुलभ व सोयीस्कर असल्यामुळे ह्या लेण्यांची निर्मिती झाली. गुंफांमधील ही शिल्पे डोंगर कपारीमध्ये खोदलेली असल्यामुळे यांना गिरिशिल्प म्हणून ओळखले जाते. डोंगराचा अंतर्गत प्रस्तर खोदून त्यातून मानवाने लेणी निर्माण केली. याचा पहिला प्रयत्न सम्राट अशोकाने केला. त्यानंतर सम्राट अशोकाचा नातू राजा दशरथ याने बुद्ध धम्मातील आजीविक पंथाच्या उपासकांसाठी म्हणजेच आजच्या बिहार राज्यामध्ये बाराबर, नागार्जुन व सीतामढी येथे लेणी खोदली. भारतातील गुंफा अथवा लेणींची रचना आदिवासी जमातील
टोडा या समाधीसारखीच आहे. ह्यांच्या झोपड्यांमध्ये बांबू, लाकडाचे खांब, वासे व त्यावर आधारित असलेल्या कड्या व तुळ्या ह्यांनी बांधले जात. गवताच्या जुड्यांचा गठ्ठा 2 टोके एकत्र बांधण्यात येत असत. त्यामुळे अर्धगोलाकार छप्पर तयार केले जात असे. या झोपड्यांप्रमाणे प्रारंभीच्या लेण्या बांधण्यात आल्या. झोपडीच्या दर्शनी भागातील दारासारखी सजावट लेणींच्या प्रवेशद्वारावर करण्यात आली. भिक्खूंचे जीवन हे बुद्ध धम्माला समर्पित केले असल्यामुळे अत्यंत साध्या स्वरूपाची लेणी प्रारंभी बांधण्यात आल्या. कालांतराने लेणींचा आकार, प्रकार व शिल्परचना यात विकास होत गेला. बौद्ध भिक्खूंच्या निवासाचा विचार सर्वप्रथम देवानाम प्रिय अशोकासमोर झाला. भिक्खू संघाला हवा असणारा एकांत, ध्यान, मनन, चिंतन करण्याकरता हवी असणारी शांतता ही गावात किंवा शहरात लाभणारी नाही, म्हणून डोंगरात आणि डोंगर कपारीमध्ये लेणी, गुंफांची निर्मिती करण्यात आली. यामुळे लोकवस्तीपासून भिक्खूंना एकांत व अध्यापन करणे अधिक सुलभ झाले. या विश्राम व विश्रांतीगृहाला संस्कृतमध्ये लयनम म्हणतात, तर प्राकृतमध्ये लेणं हा शब्द आलेला आहे. या लेणींचा अधिकतर वापर वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना सुरक्षित राहण्याचे ठिकाण म्हणून होऊ लागला. त्यामुळे लेण्यांमधील या निवासगृहांना वर्षावास असेही संबोधले जाई. सम्राट अशोकाचा नातू दशरथ याचा बाराबार येथील शिलालेखात भिक्खूंना पावसाळ्यात राहता यावे म्हणून सुरक्षित ठिकाण म्हणून लेणी खोदलेली आहे असा उल्लेख आहे. बुद्ध धर्मातील हिनयान शैल स्थापत्यात प्रामुख्याने विहार व चैत्यगृह आढळून येत असली तरी त्यात भोजन कक्ष, न्हाणपोडी, पाणपोडी, कोडी, विश्रांतीसाठी दगड, बाग यांचाही समावेश होता. कान्हेरी, जुन्नर आणि भाची यासारख्या विशाल शैलगृहांमध्ये हे इतर घटकही अधिक आढळून येतात. चीनी यात्रेकरू हु येत्संग आणि फाहियान यांच्या प्रवासाच्या माहितीतून असे सिद्ध होते की गुप्तोत्तर काळातील भिक्खू संघाच्या पुरातत्वीय पुराव्यांवरून आणि विदर्भातील पवनी, मराठवाड्यातील तेर आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्राचीन पुराव्यावरून डोंगरात खोदण्यात आलेली शैलगृह ही तत्कालीन विटा आणि लाकडांच्या सहाय्याने बांधलेल्या विहाराची नक्कल होती हे स्पष्ट होते. विटांनी बांधलेल्या अवाढव्य स्तूपांची प्रतिकृती शैलगृहात दगडामध्ये कोरण्यात आली. धार्मिक वस्त्यांकरिता अशा प्रकारे डोंगरात लेणी खोदण्यात आली. चैत्यगृहे ही पूज्य व्यक्तींच्या वस्तूंच्या उपासनेसाठी निर्माण झालेल्या बांधीव स्तूप मंदिराच्या प्रतिकृती आहेत, तर त्याच्या सभोवतालच्या भिक्खूंच्या वास्तव्यासाठी असणाऱ्या छोट्या कुटीरांची विहार ही प्रतिकृती आहे. प्राचीन बौद्ध ग्रंथात विशद केल्याप्रमाणे बाकी वर्षभर फिरस्तीवर असणारे हे भिक्खू आणि तथागत बुद्ध पावसाळ्यात वर्षावासाठी तात्पुरती वस्ती उभारत. ही वस्ती नेहमीच गावाच्या सीमेबाहेर असे, म्हणून जेव्हा स्थायी स्वरूपाच्या वस्त्या बांधण्याची गरज भासली तेव्हा गावाच्या सीमेबाहेर टेकड्यांमध्ये किंवा डोंगरांमध्ये गुंफा खोदण्यात आल्या. अशा प्रकारे शैल स्थापत्याची सुरुवात झाली. तथागत बुद्धांचे पावन स्पर्श झालेले ठिकाण, त्यांनी वास्तव केलेले स्थळ, तसेच तथागतांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले त्या त्या ठिकाणी स्मारके उभारली गेली. उदाहरणार्थ जन्मस्थळ लुंबिनी, ज्ञानप्राप्तीचे ठिकाण बुद्धगया, सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले, कुशीनारा या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले, तसेच श्रावस्ती, वैशाली, राजगृह व शांकेश्या अशी 8 स्थळे बौद्ध वाङ्मयात अष्टमहास्थळे म्हणून प्रसिद्ध होते. येथील स्मारकांना स्तूप म्हणून ओळखले जाते. सांची येथील प्रसिद्ध व भव्य स्तूप प्रथम सम्राट अशोकाने बांधला. एका जोत्यावर मध्यभागी महापुरुषाने वापरलेल्या वस्तू अथवा रक्षापात्र किंवा अवशेष ठेवत आणि त्याच्यावर माती, विटा अथवा दगडाचा एक अर्धगोलाकार भाग बांधत त्याला अंड असे म्हणत. अर्धगोलाकार भाग अंड्याच्या मध्यावर एक चौरस कट्टा असे, त्याला हर्मिका म्हटले जाई. त्याच्याभोवती एक कठडा असे, त्याला वेदिका असे नाव आहे. सगळ्यात वर एक काठी असते, तिला यष्टी असे म्हणतात आणि या यष्टीवर 7 छत्र्या असत, त्याला छत्रावली असे म्हणण्यात येते. पूजेसाठी स्तूपाला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत होती. स्तूपापासून थोड्या अंतरावर एक मार्ग तयार केला जाई, त्याला प्रदक्षिणापथ म्हटले जाई. या प्रदक्षिणापथास 4 दिशांकडे तोंड करून 4 प्रवेशद्वारे असत. प्रवेशद्वारे तोरणाने सजवले जात
आणि त्यावर अतिशय सुंदर कोरीव काम केले जाईल. काही ठिकाणी स्तूपाजवळ ध्वजस्तंभ ही उभारलेले आढळतात. स्तूपाच्या रचनेची अर्थही महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण जगताचा अर्थ त्यामध्ये सामावलेला आहे. जोते आणि चौतरा म्हणजे भूलोक होय. त्यावरील अर्धगोलाकार भाग अंड म्हणजे अवकाश आहे. यष्टी म्हणजे जग अशी कल्पना बुद्ध धम्मात मांडण्यात आली आहे. स्तूपाचे पुनरुज्जीवन अथवा पुनर्बांधणीचे काम अतिशय पुण्यकारक मानले जाईल. त्यामुळे बहुतेक स्तूपांची पुनर्बांधणी झाली आहे. संपूर्ण जगात सम्राट अशोक हा असा एकमेव सम्राट झाला की ज्याने आपली विचारधारा आणि तथागत बुद्धांच्या देशनांचा प्रचार दगडांच्या पुस्तकातून केला. सम्राट अशोकाच्या काळात पेपर छपाई अथवा पुस्तकाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे दगडांवर लेखन करून बुद्ध धम्माच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. यात सम्राट अशोकाने निर्माण केलेले धम्मस्तंभ व मुख्यत्वे सारनाथ येथील 4 सिंहांचा अशोक स्तंभ अधिक महत्त्वपूर्ण आहे. दहाडणारे 4 सिंहांची मूर्ती सारनाथ येथील स्तंभावर आहे. सम्राट अशोकाने स्थापित केलेले स्तंभ वर्तमानातही काही अस्तित्वात आहेत, ज्यात सारनाथ येथील स्तंभाच्या शीर्षावर हत्ती आहे. तसेच लोरिया नंदनगड येथील स्तंभावर बसलेल्या स्थितीतील सिंह आहे. रामपूर्व येथील वृषभ असलेला स्तंभ सापडला आहे. या स्तंभाच्या शीर्षाकडीलचा भाग सापडलेला असून खालचा भाग अद्यापवत प्राप्त झालेला नाही. हा ऋषभ स्तंभ असलेल्या दिल्ली येथील भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेला आहे. सम्राट अशोकाने एकूण किती स्तंभाची निर्मिती केली होती याचा निश्चित आकडा सांगता येत नाही, परंतु हे स्तंभ बऱ्याच अंतरावर उभारले होते. या स्तंभाचे वजन 30 टनापासून 50 टनापर्यंत आढळते. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चिनार येथील डोंगरात हा दगड आढळतो. अशोक स्तंभाची निर्मिती हा संपूर्णतः भारतीय कलेचा अद्भुत नमुना आहे. काही इतिहासकारांच्या मते या शिल्पकलेवर ग्रीक स्थापत्य कलेचा प्रभाव आहे, परंतु ते असत्य आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा जगप्रसिद्ध आहे. सारनाथ हे स्थळ तथागत बुद्धांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटनेशी संबंधित आहे. तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सारनाथ येथील इसिपतन येथे बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन घडविले. अधिक स्तंभ हा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वात वरती 32 सारे असलेले धम्मचक्र आहे. ते कालांतराने पडले. त्याच्या खाली एकमेकांच्या पाठीवर पाठ लावून 4 दिशांना तोंड करून 4 सिंह दहाड देण्याच्या स्थितीत बसलेले आहेत. सिंहाच्या खालच्या पट्टीवर 4 पशु असून 2 पशूंच्या मध्ये धम्मचक्र आहे. हत्ती, घोडा, ऋषभ आणि सिंह या पशूंची निर्मिती करण्यात आली आहे. भारताने या स्तंभाला राष्ट्रीय प्रतीकाच्या स्वरूपात स्वीकारले असून स्तंभाच्या खाली स्थित अशोक चक्राचा समावेश भारताच्या झेंड्यामध्ये आलेला आहे. भारतीय कलेच्या इतिहासामध्ये मौर्यकालीन कलेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. वास्तवता, गतिमानता व प्रमाणबद्धता ही मौर्य कलेची वैशिष्ट्ये सांगता येतील. मौर्य कालखंडात बौद्ध स्तूप, विहार, चैत्यगृह, स्तंभ, शिलालेख इत्यादी कलाप्रकार अस्तित्वात आलेत. फाहियान या चीनी प्रवाशाने पाटलीपुत्र येथील राजवाडा पाहिलेला होता. या राजवाड्यातील सुबक नक्षीकाम व बारीक कोरीव नक्षीकाम पाहून फाहियान म्हणतो, जगातील कोणीही मानवी हाताला इतकी उत्कृष्ट कलाकृती निर्माण करता यायची नाही. सम्राट अशोकाने सांची, तक्षशिला, बौद्धगया, अयोध्या, कोसंबी, प्रयाग, श्रावस्ती, मथुरा येथे अनेक स्तूप बांधले आहेत. नागार्जुन टेकड्यांवरील दगडी गुहा देखील अप्रतिम आहे. अशोकाच्या काळात बौद्ध गयेपासून 19 मैलावर बाराबर या ठिकाणी जे विहार लेण्या कोरल्या गेल्या त्या अप्रतिम आहेत. या विहाराची आतील बाजू आरशासारखी छोटी व गुळगुळीत आहे. हे विहार म्हणजे तत्कालीन शिल्पकारांचे अविश्रांत श्रम, दृढ धम्मनिष्ठा, उत्कृष्ट कला यांची जिवंत स्मारके आहेत.